आम्ही मरू शकू देत नाही, काही हे होऊ शकू का? एखाद्याचा जीव जाऊ शकेल, एक तर हे होणार आहे. किती दिवस झाले घरकुलच्या पासून आपण म्हणजे फॉर्म भरून दिले आहे असं वगैरे? फॉर्म भरायला 18 महिने होऊन राहिले, 2 वर्ष होऊ राहिले तरी. 2 वर्ष झाले आहेत. हो. तर बा 10-12 वर्ष झाले घरकुलाची यादीत नाव आहे. पंतप्रधान यादीत नाव होतं, तरी ते पंतप्रधान यादीतलं नावसुद्धा आलं नाही, घरकुल आलं नाही. सरपंच म्हणते आवता येते, पुढच्या महिन्यात येते. कोणाही साहेबाला विचारलं का ते म्हणते येतात करतात. आणि अजून ते आम्ही जे यशवंतराव चव्हाणचे घरकुल आहेत त्यातनीसुद्धा अर्ज केलेले आहे. त्याची तर आम्ही फाईल दिली आहे. फाईल दिली तर 5-7 महिने झाले, होऊन जास्त आता 10 महिने होऊ शकन. जवळपास किती दिवस झाले आहे की यशवंतराव चव्हाणच्या घरकुल योजनेमध्ये भटक्या विमुक्तीसाठी जी योजना राबवली जाते, आपल्याला अर्ज करून किती दिवस झाले आहे? अर्ज करून तर त्याला कमीत कमी 12 महिने होऊन राहिले. फाईल द्यायला समजा फाईल मागायला आली, ते आम्ही फाईल दिली आहे ग्रामपंचायतमध्ये, ते ग्रामपंचायतवाल्यानं कारंजाला दिली आहे. तर काय बोलत होते यावर, कधी येणार म्हणे घरकुल आपले? आता ते येतात करू राहिले, आता कधी येते काय येतात. आता आपल्या समस्या काय 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 त्रास होतो आहे, काय समस्या आता घरकुल नसल्यामुळे, घर नसल्यामुळे आपल्याला राहण्याची समस्या असेल, अशा कोणत्या आता आम्हाला लय शेले आहे चालू आहे ना, आमच्या घराची, आमची घर मातीचे आहे, घर पडलं आहे, सगळं इकून बोंगस आहे. सरपंच उपसरपंच आपल्या घरापर्यंत कधी आले होते किंवा कुठले प्रशासकीय कोणतरी आपल्या घरापर्यंत येऊन आपली विचारपूस केली का या संदर्भात? विचारपूस कोणी बाकीचं साहेब आले नाही, सरपंचाला सांगावं तर सरपंच येते म्हणते. आता आपण काय मागणी कराल, म्हणजे काय काय आपलं आवश्यक आहे? आवश्यक आम्हाला घरकुलच पाहिजे अर्जंट.